ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। नारायण राणे यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांच्या वकिलांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया। बघा, सर्वप्रथम आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या संपूर्ण प्रकरणात अटक करण्याची अजिबात आवश्यकता नव्हती। नंबर 1। नंबर 2, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अनेक निकालाप्रमाणे एखाद्या व्यक्तीवर जेव्हा आरोप केले जातात आणि त्या आरोपांची शिक्षा 7 वर्षांपेक्षा खाली असेल तर अशा प्रकरणात थेट अटकेची कारवाई करू नये असे सर्वोच्च न्यायालयाने वारंवार सांगितलंय। असं माहित असताना देखील व याची कल्पना असताना देखील पोलिसांनी अतिघाई करून राणेंना अटक करण्याची जी कारवाई केली ती मुळात बेकायदेशीर होती आणि त्यामुळे हे जे संपूर्ण प्रकरण जे घडलं ते अनावश्यक होतं। अटक करण्याची आवश्यकता नव्हती, त्यांच्याकडून कोठडीत ठेवून तपास करण्याची आवश्यकता नव्हती आणि त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती बेकायदेशीर होती असं आमचं ठाम मत आहे। ज्या प्रकारचे गुन्हे ठिकठिकाणी त्यांच्या विरोधात नोंदवण्यात आले, मग ते नाशिक असेल, पुणे असेल, ठाणे असेल, मुंबई असेल, यानंतर पुढे जर या गुन्ह्यांच्या संदर्भात कायदेशीर दाद मागायची झाली तर काय पर्याय असू शकतात? आम्ही त्या संदर्भात योग्य ती दाद कोर्टात मागू, कारण ही संपूर्ण प्रक्रिया आहे आणि ज्या पद्धतीने हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ते एका विशिष्ट हेतूने केलेले आहेत असं सकृत दर्शनी दिसून येतं। त्यामुळे या संदर्भात देखील आम्ही न्यायालयात दाद मागू। नारायण राणे यांच्या वकिलांची नेमकी या संदर्भातली काय प्रतिक्रिया होती ते आपण ऐकलं। मात्र 2 दिवसांनंतर भाजपची जन आशीर्वाद यात्रा सुरू होणार असल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिलेली आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब हे स्वतःहून एसपीना कारवाई करण्यासंदर्भात त्या ठिकाणी सांगत आहेत। अशा प्रकारचे व्हिडिओ सुद्धा बाहेर आलेले आहेत आणि मला वाटतं महाविकास आघाडीचं हेच वैशिष्ट्य राहिलं आहे। खातं कोणाचा आदेश कोण देतोय, कोणाचा कोणाला मिळ नाही। आणि आता मुख्यमंत्री त्यांच्या पक्षाचे असल्यामुळे अनिल परब आदेश देत आहेत याचा अर्थ मुख्यमंत्र्यांचे आदेश आहेत, कारण ते काय परस्पर आदेश देण्या एवढे त्या ठिकाणी त्या खात्याचे नाही आहेत, परंतु मुख्यमंत्र्याला सर्व खात्यांना आदेश देण्याचे अधिकार आहेत। आणि म्हणून मला वाटतं हे ठरवून या ठिकाणी आता गृहमंत्र्यांनी इंटरव्हेंट करायला पाहिजे होतं। खरं म्हणजे अजूनपर्यंत गृहमंत्र्यांचे स्टेटमेंट असं यायला हवी होती, हे चूक आहे, बरोबर आहे, आपण नेमकं काय करणार आहात। कारण राज्याची कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम गृहमंत्र्यांचं सरकारचं आहे, परंतु ते मजा बघतायत। बरं आहे की आपापसामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी भांडण लागलंय, मजा बघतायत ते। आणि त्यामुळे प्रत्येकाला आपल्या पक्षाचं आपल्या खात्याचं पडलंय। सरकार म्हणून या राज्यात शांतता राहिली पाहिजे अशा प्रकारची भूमिका सत्ताधारी पक्षाची दिसतच नाही।